घरामध्ये या वेळेत मारा झाडू, लक्ष्मी स्वयं घरामध्ये येईल. मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ आहे झाडूविषयी. तर आपल्या घरामध्ये कोणत्या वेळी झाडू मारल्यावर, केर काढल्यावर घरामध्ये लक्ष्मी येणार आहे, घरामध्ये नावालाही गरिबी राहणार नाही आहे. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच असेल की झाडूचा थेट संबंध हा माता लक्ष्मीशी आहे. वास्तुशास्त्रामध्ये तर झाडूविषयी अनेक असे नियम आहेत की ज्यामुळे आपल्याला त्याची शुभ आणि अशुभ फळं मिळत असतात. या लेखामध्ये आपण झाडूविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. झाडू कोणत्या दिशेला ठेवणे योग्य असते, झाडू कधी बदलावा, झाडूबद्दल अशा कोणत्या चुका तुम्हाला करायच्या नाही आहेत की ज्या वास्तुशास्त्रामध्ये लिहिलेल्या आहे. जर तुम्ही या चुका केला तर तुम्हाला जीवनामध्ये दरिद्री, समस्या आणि अडचणी यांचा सामना करावा लागतो. जर तुम्ही झाडूशी संबंधित असलेले योग्य उपाय शिकून घेतले आणि ते जर तुम्ही केले तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही, की जेणेकरून तुमच्यावर गरिबीची समस्या येणार नाही. तुमच्यावर लक्ष्मीची कृपादृष्टीने घरामध्ये पैसा टिकून राहील. हे उपाय कोणतेही त्याचीच माहिती आपण आजच्या या लेखातून, आजच्या या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. आपला भारतीय जीवनात घराला मंदिर असे म्हटले जाते आणि असंही म्हटलं जातं की जर आपण घर स्वच्छ नीटनेटकं ठेवलं तर घरामध्ये लक्ष्मी वास करते. या उलट जर आपण घर अस्वच्छ ठेवलं तर त्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नाही. जर तुम्ही वास्तुशास्त्राप्रमाणे सांगितलेल्या वेळेस झाडू मारला तर नक्कीच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहील. तर वास्तुशास्त्रामध्ये असे स्पष्टपणे सांगितले आहे, जर तुम्ही सूर्योदयाच्या नंतर सकाळीच्या वेळी झाडू मारला तर घरात असलेली नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. जर तुम्हाला सकाळच्या वेळेस झाडू मारायला जमत नसेल तर दुपार व्हायच्या आधी झाडू मारावा. झाडूला कशा ठिकाणी ठेवावे, ज्या ठिकाणी तो आपल्याला वारंवार नजरेस येणार नाही. जर दिवसातून 1, 2, 3 वेळा पाहण्यास आला असाल तर चालू शकते, परंतु वारंवार तो आपल्या नजरेत दिसतोय अशा ठिकाणी त्याला लपवून ठेवा. तुमच्या घरातील झाडू अन्य व्यक्ती पाहत असेल तर ते अशुभ मानले जाते. झाडू कोणाच्याही नजरेत येणार नाही अशा ठिकाणी लपवून ठेवायची असते. आणि दुसरा नियम असा आहे की जुन्या किंवा तुटलेल्या झाडूचा वापर करणे अशुभ मानले जाते. म्हणून कधीही अशा तुटक्या किंवा जुना झाडू वापरू नये. यामुळे लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते. तर तिसरा नियम असा आहे की झाडू कधीही उभा ठेवू नये. हा खूप जास्त अपशकुन मानला जातो. झाडूला नेहमी आडवे करून ठेवले पाहिजे. पुढील नियम म्हणजे सायंकाळच्या वेळेस कधीही झाडू मारू नका. असे केल्याने लक्ष्मी त्यांच्या घरातून निघून जाते. पुढचा नियम म्हणजे झाडूला कधीही ओलांडू नये. हे खूपच अशुभ मानले जाते. झाडूला कधीही पायाचा स्पर्श करू नये, कारण झाडूला लक्ष्मी मानले जाते आणि लक्ष्मीला स्पर्श करणे हा खूपच अशुभ संकेत मानला जातो. त्याचबरोबर झाडू अशा ठिकाणी ठेवू नका की तिची जागा स्वच्छ नसेल. हे झाले झाडूच्या बाबतीत न करणारी नियम. आता आपण पाहूया की असे कोणते उपाय करावेत की ज्यामुळे आपल्याला धनलाभ होऊ शकतो. तर शुक्रवारच्या दिवशी झाडू मारताना थोडेसे सैंधव मीठ पाण्यात टाकून झाडू मारावा. असे केल्याने लक्ष्मी टिकून राहते. झाडू खरेदी करताना नेहमी शनिवारच्या दिवशी झाडू खरेदी करावा. घरामध्ये झाडू कधीही पश्चिम दिशेला ठेवावे. असे केल्याने घरामध्ये लक्ष्मीचा वास टिकून राहतो. घरामध्ये सकारात्मक शक्तीचा वास होतो. तुम्ही झाडू उत्तर दिशेला ठेवला तर धनाच्या संबंधित कोणतेही निर्णय घेतले तर त्यामध्ये यश निश्चित येईल. झाडू धुवत असताना नेहमी स्वच्छ पाण्याने धुवावा. असे हे उपाय केल्याने नक्कीच घरामध्ये लक्ष्मीचा वास राहून घरातील पसलेले पैशाची समस्या निघून जाते. अशा प्रकारे काही झाडूशी संबंधित नियम आहेत, ज्याचा जर तुम्ही अवलंब केला तर नक्की तुमच्या जीवनामध्ये पैशाच्या संबंधित अडचणी निर्माण होणार नाहीत आणि घरातील कार्यात यश मिळेल आणि घरात लक्ष्मी खिळखिळून हसत आपल्या घरात सतत नांदत राहील. तर मित्रांनो, असेच माझे व्हिडिओ, काही टिप्स, वास्तू टिप्स, काही
चांगल्या चांगल्या गोष्टी जर तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही माझं जर चुकलं असेल बोलण्यामध्ये तर कृपया माफ करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असल्यास श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.